हा बघ हा बघ हा बघ हा बघ अशा प्रकारे हा मासा आणि मावशी पाय खालून मासा हा बघा कुठे गेला गो गेला गेला गेला. आज आपण एका वेगळ्या ब्लॉग घेऊन आलो आहोत. आपण कोकणात आलो. कोकणात पहिल्या पावसाची काही मजा औरच असते आणि या पहिल्या पावसामध्ये आपण भिजून आज शेतामध्ये मासे पकडायला आलो. हे बघा आपण पाहू शकतो कशा प्रकारे इथे मासे पकडले जातात. पकडण्याची इथे रापून मासे पकडले जातात. कितीच दाखव मासा. हा बघा कसा आहे नाही मासा पकडलेला आहे आणि पाण्यात ना इथे मासे चालत असतात. ते रापून मासे पकडले जातात. ती मावशी तिकडे ओरडते इथे 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 करून. परंतु इथे पाऊस कमी झाल्याने मासे गेले असं इथला मासे पकडायचं म्हणणं आहे. आपण पाहू शकतो सुंदर असा निसर्ग इथे बांधलेला आहे. त्या वहिनीने पुन्हा एक मासा पकडलेला आहे बघा. त्या दादाने पकडला आहे. फार मजा गावची विशेष करून कोकणातली मजा फार असते. तसं ठेव त्याने बघा मासा पकडलेला आहे आणि अशा प्रकारे हा बघा थोडा मासा याने पकडला आहे. अशा प्रकारे मासे पकडण्याचं काम चालू आहे. इथं आम्ही 4-5 जण आलो. पूर्ण चिखल या शेतात झालं आहे आणि आम्ही या चिखलामध्ये मासे पकडायला आलो आहे. ज्या मजा येते इथे कोकणामध्ये आल्यानंतरला. खाण्याची एवढी आवड पण नसते परंतु पकडण्यामध्ये जी मजा येते ती मजा अनुभवण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपण इथं आलेलो आहोत. अशा प्रकारे आपल्या जातात. हे बघा हे बघा हे बघा हे बघ आणि हा बघ हा बघ पुढे निघून गेला. हा बघ हा बघ मावशी पुढे गेला तिकडे गेला. हा देखील हा बघा सापडला शेवटी वहिनींना मासा सापडला. आपण पाहू शकतो बघा अशा प्रकारे मासा आहे आणि ही कोकणातली मजा आहे मासे पकडण्याची. तिथे पकड ही हा बघ हा बघ मावशी बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ अशा प्रकारे हा मासा आणि मावशी पाय खालून मासा हा बघा. कुठे गेला गो गेला 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 मातीत गेलेला आहे. हा बघा हा आमचा मासे पकडणारा माणूस